तर आजची तारीख 17 जुलै. आज गुरुवार. सकाळचे 5:28. बरेच दिवस झाले आपण प्रवचन दिलं नव्हतं मी. तर आज जे आहे मी तुम्हाला 10 प्रकारच्या मिथ्यादिष्टी सांगणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला जसं की एक नोबेल पर्सन असतो, की एकानं मागं प्रश्न विचारला होता एका नागपूरच्या माणसानं मला, की स्टुडंटच आहे, की आपण पाथवर माहीत नसताना चालू शकतो का? जर आपल्याला पाथ माहीतच नाही, तर आपण कसं जाऊ शकतो आणखीन? तर त्याला मी उत्तर हे दिलं होतं, की माहीत नसणार तर जाणार नाही. परंतु ते उत्तर 50%च बरोबर आहे. कारण की अशा वेळेस 2 व्यक्ती निर्माण होतील. माहीत आहे, तो तर चालेलच. परंतु माहीत नाही या सेक्शनमध्ये 2 व्यक्ती निर्माण होतील. माहीत नाही, परंतु त्याच्या पारमिता नाही. त्याची मागच्या जन्माची कर्म नाहीत. माहीत नाही आणि त्याच्या पारमिता आहेत. ओके. माहीत नाही आणि त्याच्या पारमिता आहेत. आता ज्याच्या पारमिता आहे त्याला माहीत नाही, परंतु कर्म काय करतील? कर्म काय करतील? त्या व्यक्तीला पाथपर्यंत आणून सोडतील. तर पाथ कोणता आहे? सम्मादिट्ठी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, हं, सम्मा कम्मंत, सम्मा आजीव, सम्मा व्यायाम, सम्मा सती, सम्मा समाधी. तर सुरुवातीला आपला आपला जो मेन उद्दिष्ट आहे, प्रॅक्टिस करतानाच सुरुवातीला मेन उद्दिष्ट हे असतं, की काही शरीरामध्ये व्याधी असतील किंवा आपल्याला काही तणाव आलेला असेल किंवा खूप दुःख झालेलं असेल किंवा प्रियजन सोडून गेले असतील, अशा स्थितीमध्ये आपण प्रॅक्टिसला सुरुवात करतो. अशा स्थितीत प्रॅक्टिसला सुरुवात करतो. तर काय होतं, की ज्या व्यक्तीच्या पारमिताच नाहीये किंवा कर्म नाहीये त्याचे त्या पद्धतीचे, तर त्याचा जो व्ह्यू आहे तो क्लिअर होत नाही. म्हणजे जो रॉंग व्ह्यू आहे तो रॉंगच राहतो मोस्ट ऑफ द टाईम. कधी-कधी काय होतं, की रस्ता माहिती आहे,
अं, अभ्यास केलाय, सगळं केलंय, रस्ता माहिती आहे, पण तरी पण त्याच्यावर चालत नाही. हे व्ह्यू म्हणजे काय? दृष्टी त्याला म्हणू दृष्टिकोन. सरळ. जो काही रस्त्यावर आपण चालतो, ओके. एक 500 मीटर किंवा 1 किलोमीटर किंवा 300 मीटरच्या पर्यंत आपला दृष्टिक्षेप जाते. आपली जी पाहण्याचं जे आहे तिथपर्यंत जाते. परंतु तिथपर्यंत जर जात असेल, तर त्या दृष्टिक्षेपामध्ये जे काही येणारे पदार्थ आहेत किंवा रस्ता आहे किंवा व्यक्ती किंवा प्राणी आहे, ते किंवा प्राणी त्यांच्याबद्दल जी समज आहे आपली किंवा त्यांना जे आपण समजलेलं आहे. समजा रस्ता लेफ्ट जात असेल, तर आपल्याला समजलं पाहिजे लेफ्ट जात आहे, टर्न होत आहे. किंवा रस्ता समजा राईट जात असेल, तर आपल्याला समजलं पाहिजे की राईट जात आहे. पण आपली जी समज आहे ती पहिलेच रॉंग आहे. समजा आपण ड्रायव्हरच्या बाजूला बसलेलो आहे. आपण लेफ्टला राईट समजत आहे आणि राईटला लेफ्ट समजत आहे. ओके. आपण काय म्हणणार, की नाही, 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 नाही. राईटला जाते तर लेफ्टला जा म्हणणार. का? कारण की आपली जी समज आहे अ, त्या दृश्याबद्दलची ती चुकीची आहे. ऑटोमॅटिक बाजूचा काय होईल? बाजूचा हा त्या रस्त्यावर खाली पडून जाईल. हे झालं चुकीचा दृष्टिकोन. सरळ-सरळ. तर असे 10 चुकीचे दृष्टिकोन आहेत. तर काय होतं, की जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो पाथवर, तर आपण काही एकदम फास्ट नाही जात. आपण काय भटकंती करत राहतो जास्तीत जास्त. आता जसं मूर्तिजापूरहून मला समजा नागपूर जायचंय. एक 300 ते पावणे 300 किलोमीटरचं डिस्टन्स माझ्या घरापासून. आणि एक 20 किलोमीटरवर इथून 20-22 किलोमीटरवरून इथून समृद्धी लागतो. तर साहजिक आहे समृद्धी हायवेला आपण लागलं की फास्ट जाणार एकदम सरळ-सरळ रस्ता आहे. परंतु आपण काय करणार मग? मधात थांबणार. हं. मधात थांबणार, हळू चालवणार, फास्ट चालवणार. तर ज्या ठिकाणी 3 तासाच्या आत पोहोचायला पाहिजे, त्या ठिकाणी आपण 4-4.5 तास त्या ठिकाणी पोहोचायला आपण काय करते 4-4.5 तास टाकू. सेम पद्धतीनं निब्बाणाच्या बाबतीत घडते आपलं. आपल्याला एक प्रॉपर रस्ता माहिती होऊन जातो. परंतु काय होतं, की आपण तो सोडून देतो. मग त्यामध्ये सगळं काम जे आहे ते दुर्गुण करत राहतात. हा झाला व्ह्यू. ओके. एक सामान्य म्हणजे एकदम साधारण पद्धतीनं अष्टांगिक मार्गाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. तसं तर राइट व्ह्यू म्हणजे काय? तर अंडरस्टँडिंग द फोर नोबल ट्रुथ. 4 आर्य सत्य समजणं म्हणजेच सम्मादिट्ठी आहे. सम्मादिट्ठी कोणाला प्राप्त होते? सहसा जो स्वतःकडनं होतो त्याला. म्हणजे ही अंडरस्टँड द सफरिंग. त्याला समजतं की दुःख आहे, दुःखाचं कारण आहे. दुःख नष्ट करता येते.
आणि दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे. टोटल म्हणजे 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाचा त्याच्यामध्ये पूर्णपणे संचार होऊन जातो. तो व्यक्ती अष्टांगिक मार्गाच्या बाहेर चालतच नाही. ओके. आता दृष्टिकोन बरोबर झाला तर काय होणार की संकल्प, आपण संकल्प, ज्याला म्हणतो रिझॉल्वमेंट, किंवा पण त्याला डिटर्मिनेशनची पण व्याख्या देतो. आता समजा एखाद्याचा दृष्टिकोनच बरोबर नाही, त्याला माहीतच नाही, त्याला हे माहीतच नाही धम्म काय, मार्ग काय, त्याचं जे इंटेन्शन आहे, संकल्प, ते चुकीचे होतात. त्यामध्ये अहिंसा संकल्प, अव्यापाद संकल्प, निक्खम संकल्प. अहिंसा संकल्प, अव्यापाद संकल्प, निक्खम संकल्प. लोभ आहे तर त्याग होणार नाही ना. द्वेष आहे तर त्याग होणार नाही. द्वेष आहे तर अहिंसा, म्हणजे द्वेष आहे तर क्रोध उत्पन्न होईल, राग होईल, त्यामुळे हिंसा करण्याचे 99% चान्सेस आहे. अहिंसा म्हणजे पानातिपाता. अव्यापाद म्हणजे काय? मेत्ता, एकामेकाविषयी असलेली करुणा. आपण जर एकामेकाविषयीच बोलत असो तर ती करुणा कुठे आहे? ओके, ती करुणा नाही, म्हणजेच ते अव्यापाद नाही. व्यापाद म्हणजे काय? द्वेष. अव्यापाद म्हणजे काय? मेत्ता. सरळ सरळ एकदम सिंपल आहे. तर आपण या पाथवर चालताना हे करणारच नाही, कारण की साहजिक आहे, ज्याला जर राईट आणि रॉंग समजत नाही, तो राईटला रॉंग समजतो, रॉंगला राईट समजतो. म्हणजे त्याचा अर्थ की लेफ्टला तो राईट समजतो, राईटला तो लेफ्ट समजतो. इथं राईट लेफ्ट नाहीये. इथं काय चूक आणि बरोबर. चूक चूकचा अर्थ काय? चूक ही दुःखापर्यंत घेऊन चालली. बरोबर जे आहे ते शांततेपर्यंत घेऊन चाललं रस्त्यावर, पाथवर, अष्टांगिक मार्गाच्या. जर सुरुवातच चुकीची आहे, ओके, म्हणजे सुरुवातच समजा माहित नाही, तर समोरचं सगळं चुकीचं होत जातं. त्याला क्रोध राहतो, द्वेष राहतो, राग राहतो, ईर्ष्या राहते. त्याला त्याग समजत नाही. त्याला मैत्री समजत नाही. तो लो तो व्यक्ती राग, द्वेष, मोह, लोभ याचा त्याग करत नाही, निष्काम संकल्प. लोभ, दोष, मोह याचा त्याग करणं म्हणजे काय? इनडायरेक्टली 5 स्कंदाला सोडून देणं. असं 5 स्कंदांचा त्याग करणं. 5 स्कंदांप्रती असलेलं आसक्ती जी आहे ती सोडून देणं. फॉर्म, फिलिंग, परसेप्शन, मेंटल कन्कॉक्शन आणि कॉन्शियसनेस याच्यामधून उत्पन्न होणारा आस्वाद जे आहे त्याला पूर्णपणे त्याग करणं. त्याग का होत नाही? कारण की व्ह्यू बरोबर नाही. व्ह्यू बरोबर नाही याचा अर्थ काय? की निष्कर्म समजत नाही, त्याग समजत नाही. तर हे जे संकल्प आहेत हे चुकीचे होऊन जातात, कारण की दृष्टिकोन चुकीचा आहे.
तर साहजिक आहे, जर मनामध्ये क्रोध आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, मोह आहे, मत्सर आहे, त्याग नाहीये, मैत्री नाहीये, तर त्या व्यक्तीची वाचा पण तशीच होऊन जाणार. सम्मा वाचा. आता हे जे आहे, हे जे मी तुम्हाला सांगत आहे, हे राइट नाहीये. म्हणजे नोबेल पाथ नाहीये. हा मिच्छादित्तीचा पाथ आहे. म्हणजे रॉंग पाथ आहे. कसं वर्क करतोय तर. रॉंग पाथ म्हणजे मिच्छादिठी, मिथ्या संकल्प, मिथ्या वाचा, मिथ्या व्यायाम, सॉरी मिथ्या कर्मंत, त्याच्यानंतर मिथ्या आजीव, मिथ्या व्यायाम, मिथ्या सती, मिथ्या समाधी. आपण काय म्हणतो? सम्मा. मी तुम्हाला मिथ्या कसं काम करतं ते दाखवतो. ऍक्च्युअल मध्ये इव्हन प्रॅक्टिस मध्ये पण प्रॅक्टिस मध्ये पण प्रॅक्टिस मध्ये पण काय होतं की आपण अंडरस्टँडिंग नसली की खालचा जो पार्ट आहे ना तो चुकून जातो, पूर्ण चुकून जातो. मग मी ऍडमिनच्या टीम मध्ये एक मेसेज टाकला होता. आता तो मेसेज मी सगळ्यांसाठी सांगतो. ओके. बघा, आपण आपण चित्तविवेका हे काही मेडिटेशन सेंटर नाही बनवलंय. ओके. चित्तविवेका हे आता आपण काय की आता म्हणजे पहिल्यापासून आपण मॉनेस्ट्री म्हटलेलं आहे, विहार आहे. विहार येतं. विहार कोणासाठी असतं? सर्वात आधी भिक्खूंसाठी. त्यामुळे या प्रवचनाला कोणी जर भिक्खूंनी ऐकलं किंवा भिक्खुनींनी ऐकलं, सॉरी सयालींनी ऐकलं, श्रामणेरींनी ऐकलं, तर त्यांनी समजून घ्यावं की धम्ममंगलम हे संघासाठी अविरत काम करणारी एक संघटना आहे, ऑर्गनायझेशन आहे. ओके. परंतु कोणत्या संघासाठी? सर्वच संघ चांगले, परंतु जो संघ दक्षिणीय नाहीये, दानास पात्र नाहीये, अशा संघासाठी इम्पॉसिबल आहे. तुमच्यापैकी बरेच जण चुकीच्या भिक्खूंना प्रमोट करतात. याच्याबद्दल मी ऍडमिन टीम मध्ये एकदा टाकलं होतं, तुम्हाला नाही माहिती ग्रुपवर. ओके. चुकीचे परसेप्शन आणि चुकीचं जे हे आहे, जसं की आता संघ आहे, तसे भगवान बुद्धांनी म्हटलं होतं की 2500 वर्षानंतर धम्माला पुन्हा सुरुवात होईल. सॉरी, ऱ्हास होईल. ऱ्हास व्हायला सुरुवात होईल. तर आपण म्हणतो ना, आहुनेय पाहुनेय दक्षिणेय अंजली करणीय अनुत्तरं पुण्यं कीर्तन लोकसारथी. संघ गुणगाथा. हं? तर दानस पात्र कोण आहे? जो भिक्खू किंवा जो संघ पूर्णपणे विनयामध्ये निपुण आहे. हे एकदम सरळ. जेव्हा आपण 10 लोकांना चुकीचा मार्ग किंवा चुकीच्या व्यक्तीचं इंट्रोडक्शन करून देत आहे आणि ती 10 जण 10 पद्धतीनं अशा व्यक्तींच्या धम्माला
प्रॅक्टिस करतात सरासर. अशा व्यक्तीच्या दमाला प्रॅक्टिस करतात. ज्याचा राइट व्ह्यूज बरोबर नाही. म्हणजे त्याचं त्या व्यक् त्या 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 पर्सनचा व्ह्यूज बरोबर नाहीये. तर काय होणार आहे, त्या 10 व्यक्तींच्या जीवनामध्ये शांतता सोडून दुःखाचीच उत्पत्ती व्हायला सुरुवात होऊन जाईल. आता साहजिक आहे, एकदम सिंपल सांगतो मी तुम्हाला. हे थोडंसं उदाहरणामधून सांगावं लागेल. तुम्ही समजा एका झाडावर चढले एका झाडावर चढले आणि आता तुम्हाला त्या झाडावर वर चढायचं म्हणजे थोडं टॉपला जायचं आहे. तुम्ही ज्या फांदीला पकडसाल, ती फांदी कच्ची पकडसाल की पक्की पकडसाल जाडी? हं? तुटणारी पकडसाल की न तुटणारी पकडसाल? ऑब्व्हियसली न तुटणारी पकडणार, पक्की पकडणार, एकदम जाडी पकडणार. का बरं? कारण की पडून तुमचा मृत्यू होऊ शकतो. एकीकडे भगवान बुद्ध अभंग सुत्तामध्ये सरळ पहिलंच वाक्य, "असेवनाच बालानां पंडिताच सेवन." पहिलंच एकदम स्टार्ट. सर्वात मुख्य मंगल काय? सुरुवात एकदम. मूर्खांची संगत करू नका. का? कारण की त्यांना माहीतच नाहीये काय आहे राइट व्ह्यू. मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेन. डायरेक्टली रॉंग व्ह्यूवर म्हणजे 10 टाइप्स ऑफ रॉंग व्ह्यूवर नाही नेलंय अजून. जसं झाडाला वर चढताना आपण पक्क्याच फांद्या पकडतो. सेम पद्धतीनं आपण जेव्हा कोणत्याही संघाला किंवा भिक्खूला जर प्रमोट करत असणार, तर त्याला त्याविषयी खूप खूप स्किलफुल राहिला. मी हे नाही म्हणत, की मी दरवेळेस योग्यच याला हे करतो. कधी-कधी माझ्याच्यानं पण चूक होते. परंतु खूप रेअरली असतं ते. खूप रेअरली. तर मी तुम्हाला झाडाचं उदाहरण दिलं. ओके. इमॅजिनरी आहे. परंतु रिअल लाईफमध्ये जर आपण रॉंगला पकडत आहे, रॉंग सांगत आहे, तर त्याचा आपल्याशी निगडीत असलेल्या जीवनावर फरक पडतो. ओके. तुम्ही जर ॲडमिन आहात किंवा तुम्ही जर एक प्रॅक्टिशनर आहात चांगले, तर साहजिक आहे तुम्ही लोकांचा दृष्टिकोन हा क्लिअर केला पाहिजे. पण तुम्हीच जर भांडत आहात, तुम्हीच जर रॉंग पीपल्सला चूज करता, तर साहजिक आहे ट्रस्ट इश्यू निर्माण होतो तुमच्याबद्दल. म्हणून हे जे आहे, की सम्मा संकल्पामध्ये अहिंसा, अव्ययवाद आणि नेक्खम. हे खूप इम्पोर्टंट आहे, की रॉंग असलं, मिथ्या संकल्प असला, तर अव्ययवादाचा व्यापाद होईल. नेक्खम्माचं काय होईल? त्याग होणार नाही, पकडून ठेवणं होईल आणि अहिंसाचं डायरेक्ट हिंसा होईल म्हणजे प्राणाधिकार. का? कारण की त्याचा व्ह्यू क्लिअर नाहीये. खूप इम्पोर्टंट असतं, की आपला व्ह्यू क्लिअर असला पाहिजे. तर स्पीच पण त्याचं रॉंग झालंय. कारण की व्ह्यू क्लिअर नाही, त्याचे इंटेन्शन क्लिअर नाही. म्हणजे व्ह्यू चुकीचा आहे, इंटेन्शन चुकीचं आहे. स्पीच पण चुकीचं होऊन जाईल.
कारण की त्या व्यक्तीला तृष्णेबद्दल माहीतच नाहीये. तर तो व्यक्ती ज्या गोष्टी आवडीच्या आहे, जी गोष्ट आवडते त्याबद्दल जास्त बोलत राहील. ओके, राइट स्पीच. त्याची जी कृती आहे, आता बोलल्यानंतर काय करतो आपण कृती. मी लहानपणी मी आता सांगितलंय मला. लहानपणी म्हणजे जी शाळा असायची त्याच्यावर जुनी जी शाळा होत्या माहिती का? काय माहिती आता आहे की नाही? त्याच्या वर्गाच्या वर म्हणजे वर्गाचा दरवाजा असतो ना, त्याच्यावर वाक्य लिहिलेले असायचे, बोधवाक्य असायचे खूप सगळे. त्याच्यापैकी सगळ्यात चांगलं कोणतं वाटायचं? "बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले." ओके. "बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले." जो बोलतो आणि तसंच करतो, तो वंदनीय होऊन जातो. का? कारण की सम्माकार म्हणतं. काय म्हणतं, की "पानाती पाता, अदिन्नदाना, कामेषु मिच्छचारा आणि सुरामेरय." हे करायचं नाही. परंतु त्याला त्याचा व्ह्यूज क्लिअर नाहीये. त्याला सुख म्हणजे सर्व वाटेल. भगवान बुद्ध पहिल्याच प्रवचनामध्ये सर्वात आधीच्या कोणतं होतं पहिलं प्रवचन? हां, धम्मचक्र. पहिल्याच प्रवचनामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात, की बिकॉज यू शुड बिकॉज यू शुड अबॅन्डन द टू वेज. आता केलं मथानुयोगो कामसुखानिकालो योगो. भिक्खू तुम्हाला 2 रस्ते पूर्णपणे सोडून द्यावे लागतील. शरीराला त्रास देऊन शांततेच्या मार्गाने जाणं आणि अतिशय सुखामध्ये जाऊन शांततेचा मार्ग शोधणं. हे 2 रस्ते पूर्णपणे सोडून द्यावे लागतील. काय? तर व्ह्यूज क्लिअर नाही तर काय होणार? माणूस दुःखाच्या पासूनही पळतो आणि सुखाच्या मागेही पळतो. साहजिक आहे. कंडक चूक. मग त्याला त्याला काही फरकच पडत नाही ना, की पाप आहे, पुण्य आहे. सॉरी, पुण्य आणि अपुण्य नाहीच आहे बा. काही गरज नाही दान करायची, काहीच गरज नाही, हे नाही ते. तर त्याची आजीविकाही तशीच होऊन जाईल. आजीविका ही दुसऱ्याला हार्म करणारी होऊन जाईल. ओके. आणि त्याची जागरूकता जी आहे ती चुकीच्या गोष्टींकडे जास्त राहील. तो त्या गोष्टीवर जास्त फोकस करेल आणि त्याचं पूर्ण जीवन जे आहे, त्याचं पूर्ण जीवन चुकीच्याच गोष्टींना पुन्हा करण्यामध्ये लागून जाईल. म्हणजे तो चुकीच्या गोष्टीच्या कडे समाधिस्थित होऊन जाईल. समाधी म्हणजे काय आहे, की एकच गोष्ट कंटिन्यू मनामध्ये रन होणं. ओके. त्याचं काय झालं? का का बरं असं झालं शेवटपर्यंत? कारण की रस्ताच चुकीचा पकडला. हे व्ह्यूज चुकीचा होता पूर्णपणे. हं. तर 10 चुकीचे दृष्टिकोन कोणते? रॉन्ग व्ह्यू. राइट व्ह्यूचं तुम्हाला सांगितलं, तर रॉन्ग व्ह्यू काय आहे ते सांगत आहे. किंवा दान देण्यामध्ये काहीच फायदा नाही. ओके. दान देण्यामध्ये काहीच फायदा नाही. कोणी करुणामय चित्तानं दान देत असेल स्वतःसाठी, ओके.
त्याचा रॉंग व्ह्यू काय आहे, की पुण्यच नाही. ओके. तो काय म्हणतो दुसऱ्या ह्याच्यात, की पुण्यच नाही. जे लोकं शिलामध्ये परिपूर्ण आहेत आणि आपल्यापेक्षा मोठे हं, जे लोकं शिलामध्ये आपल्यापेक्षा मोठे आहेत, तर अशा लोकांना वंदन करण्यामध्ये काहीच पुण्य नाही. जे काही आपण चांगलं आणि वाईट करतो, त्याचे काही परिणाम भेटणार नाही. हे चौथं. हे जे जग आहे, याचं अस्तित्वच नाही. आणि या जगाच्या व्यतिरिक्त पण दुसरं जग आहे, याचं पण अस्तित्व नाही. 5वा. 6वं. आई ही स्पेशल नाही. म्हणजे आई आणि वडील हे सर्वात विशिष्ट असतात आपल्यासाठी, सर्वात महत्त्वाचे. आई हे स्पेशल नाही, वडील हे स्पेशल नाही. म्हणजे बघ, आई नावाचं कोणतंच रिलेशन नाही आणि वडील नावाचं पण कोणतंच रिलेशन नाही. म्हणजे त्या नात्यांना महत्त्वच न देणं. 6-7 आणि सॉरी. हं. त्यानंतर जे जीव आहे ते पुन्हा-पुन्हा जन्म घेतात, असं काहीच नाही. त्याला उपपत्तिका म्हणतात, सती उपपत्तिका. आणि सर्वात शेवटी तो काय विचार करतो, की असे कोणतीही ह्युमन बीइंग्स नाहीयेत किंवा असे कोणतीही व्यक्ती नाहीयेत, की ज्यांनी डायरेक्ट नॉलेजनं हे सगळं जग पाहलंय आणि या जगाच्या व्यतिरिक्त पण पाहलंय. जग म्हणजे काय? आता समजा तर भगवान बुद्ध म्हणतात, की मिच्छादिट्ठी ज्याची असते, की ज्याची हे जे 10 अ, हे जे दसबल अपुण्य आहे, हे जे 10 बळ आहेत अपुण्याचे, हे काय करतात, की आपल्या अपुण्याला बळ देतात, ताकद देतात. रॉंग व्ह्यू हे 10. तर हे जे 10 रॉंग व्ह्यू आहेत, हे सगळ्यात डेंजर आहे मिच्छादिट्ठी. भगवान बुद्ध म्हणतात, की ज्याला मिच्छादिट्ठी असते, तो खूप डेंजर असतो. ओके. एक धम्मपालन न करणारा आणि चुकीचं धम्मपालन करणारा, या 2 पैकी जास्त डेंजर चुकीचं धम्मपालन करणारा. तर आपण विचार करायला पाहिजे, की जर एखादा व्यक्ती म्हणतो, की या जगामध्ये अनंतच नाही किंवा स्वतःपन्नच नाही किंवा होणारच नाही. तर साहजिक आहे ना, त्याचा फेथ जो आहे गुडवरचा, चांगल्या गोष्टीवरचा, तो निघून जाईल. तो रॉंगच करेल. एखादा व्यक्ती म्हणतो, की पुनर्जन्म होतच नाही. जीव जे आहेत इथं मृत्यू पावल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही. कुठून म्हणतोय तो? हं? ना प्रॅक्टिस करत, ना वाचन करत, ना या प्रश्न विचारत, ना एक्सपिरियन्स आहे, काहीच नाही. एकदम सिंपल वाक्य अशा लोकांसाठी. मला काही येत नाही, मी कोणाचं ऐकत नाही. राइट? अरे मग तुम्हाला जर पाहायचंय,
की व्यक्ती जन्म घेतात की नाही घेत. तर साहजिक आहे ना, आपल्याला ध्यानाच्या त्या पातळीपर्यंत जावं लागेल. ऑटोमॅटिकली आपल्याला आजूबाजूला जीव दिसायला लागतील. हे जे रॉंग व्ह्यू आहेत, त्रिपिटकामध्ये एकूण 30 प्रवचनामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. महासच्चारिक सुत्तामध्ये डायरेक्टली सांगितलेलं आहे, जर बघायचं असेल कोणाला तर. संयुक्त निकाय 24.5, अंगुत्तर निकाय 3.11, अंगुत्तर निकाय 3.11, अंगुत्तर निकाय 10, अंगुत्तर निकाय 211, मध्यम निकाय 42, मध्यम निकाय 110, मध्यम निकाय 41, मध्यम निकाय 60, मध्यम निकाय 76, दिग्ग निकाय 5, दिग्ग निकाय 34. अशा वेगवेगळ्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 10 मिच्छादिट्ठी सांगितलेल्या आहेत. जे असं म्हणतील, की मी जे काही सांगत आहे ते चुकीचं आहे, तर त्यांच्यासाठी हे काय म्हणतात संदर्भ दिलेला आहे. इथं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. कसं काय माहीत पडणार, की पुन्हा-पुन्हा जन्म होत आहे की नाही होत? इव्हन मी सांगत आहे त्याच्याहूनही आपल्याला फक्त तुम्ही ऐकणार, ट्रस्ट असेल तर थोडंफार त्याच्यावर विश्वास ठेवणार. परंतु तुम्ही बघितलंच नाही ना. तर बघितलं नाही याचा अर्थ अस्तित्वात नाही हे पण होत नाही. राइट? आई आणि वडील स्पेशल नाही. कोणतं नातं नाही असं. असा व्यक्ती क्रोधी असतो, क्रूर असतो. राग, द्वेष, ईर्ष्या मनामध्ये ठेवणारा असतो. त्याला रिस्पेक्ट नसतो मोठ्या लोकांचा. तर काय होतं, की त्याच्यासाठी आई-वडील स्पेशल नसतात मग. देवलोक, ब्रह्मलोक, गंधर्व यांचं अस्तित्वच नाही. हे लोकच नाही. ओके. असा आपला दृष्टिकोन बनून जातो चुकीचा. हे सगळ्या मिथ्यादिट्ठी आहेत. आता देवलोकाचा आणि दृष्टिकोनाचा काय संबंध आला? काही जण विचार करतील आणि देवलोक आहे आणि दृष्टिकोन हे जे आहे, हा जो रॉंग व्ह्यू आहे, याचा आपल्याला काय फायदा? जेव्हा आपल्याला चुकीचा रस्ता माहिती आहे ना, तर ऑटोमॅटिकली आपण चांगल्या रस्त्यावर लागून जातो. बरोबर, बरोबरच्या. रॉंग पाथ एकदा माहीत झाला, ऑटोमॅटिकली व्यक्ती राईटवर येऊन जातो. हं. आय एम लोको म्हणजे हे जे जग आहे 5 स्कंदांचं ते नाहीच आहे. अशी इच्छाशक्ती तो होल्ड करतो, पकडून ठेवतो. चांगल्या आणि वाईटचे विपाकच नाही, असं तो म्हणतो. कारण की रिझल्ट लवकर दिसत नसतात आपल्याला. ते रिझल्टच माहीत नाही. चांगलं केलं तेव्हा चांगलं फळ भेटेल, वाईट केलं तर वाईट भेटेल. असा त्याचा दृष्टिकोनच नाही. त्याचं म्हणणं आहे चांगलं आणि वाईट काहीच नाहीये. हा दृष्टिकोन आपल्या लोकांमध्ये खूप आहे. काही पुण्य नसते, एवढाच जन्म आहे, जगून घ्या, जे करायचं ते करून घ्या. असा चुकीचा संभ्रम पाळून ठेवतो आपण. जर तुम्ही म्हणसाल की समोर जन्मच नाहीये, तर मग तुम्ही आता का जन्मले? हं? तुम्ही जर म्हणता की समोर जन्मच नाहीये, तर मग तुम्ही आता का जन्मले? हा प्रश्न स्वतःला विचारा. मग जन्मच नसते तर तुम्ही जन्मलेच नसते ना. हे एकदम सिंपल. नाही, एकदम मूर्खपणा आहे.
कॉमन सेन्स आहे. एकदम म्हणजे साधारण साधारण गोष्ट आहे, की आपले जर जन्मच होत नसते, तर आपण जन्मलोच नसतो. कशाला आता सध्या वेगवेगळ्या नावानं आपण इथं ऐकत बसलो असतो सगळे, राइट? दान केल्यानं आणि आदर केल्यानं मोठ्या व्यक्तींचा काही पुण्य भेटत नाही. त्याला पुण्य आणि अपुण्य मानायचंच नाहीये. तर त्याला मोठ्या आणि छोट्या व्यक्तीचं काही घेणं-देणं नाही. जसं की आदरणीय व्यक्ती जो संघ आहे, त्या संघाला वंदन केल्याचा काहीच फायदा नाही, असं म्हणतात ते. एका सेकंदासाठी एका सेकंदासाठी जर तुम्ही आर्य संघाला बघसाल, म्हणजे एका सेकंदाचा दृष्टिक्षेप एका सेकंदासाठी पाहणं, तर त्याचा इफेक्ट 1000 वर्षापर्यंत तुम्हाला डोळ्याचे प्रॉब्लेम निर्माण नाही होईल. 1000 वर्ष ह्युमन लाईफ मधले. बरेच जण म्हणतात, की 1000 वर्ष कसं काय येणार ना? पुन्हा पुन्हा येणार ना. त्यामुळेच तर भगवान बुद्ध दक्षिणा विभंग सूत्रामध्ये या सगळ्या पुण्याचे अ, जे फायदे आहेत ते सांगतायत. हं. एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी चांगलं केलं, तर त्याच्यासाठी ग्रेटफुल राहणं याचा काही फायदा नाही. त्याच्यापासून काही पुण्य नाही. हा एक दृष्टिकोन चुकीचा. आणि सर्वात आधी भगवान बुद्ध पारमितामध्ये पण दानाला महत्त्व देतात. दानाच्या सुरुवातीला घेतात आणि मिच्छादित्तीमध्ये पण सर्वात आधीचा जो दृष्टिकोन बनतो चुकीचा, तो असतो की दान दिल्यानं काही फायदा नाही. यांना असं वाटतं की दान दिल्यानं काही फायदा नाही. त्यांनी दक्षिणा विभंग सूक्त वाचायचं. त्यामध्ये भगवान बुद्ध क्लिअरली सांगतात की कोणत्या दानामुळे काय फायदा होतो आणि काय नाही होत. एकदम क्लिअरली सांगतात. म्हणून हे जे रॉंग व्ह्यूज आहे, हे आपण रिमूव्ह केले पाहिजे. टोटली रिमूव्ह केले पाहिजे. राइट? आता हेच आजचं प्रवचन होतं. तर आपण हे रॉंग व्ह्यूज नाही ठेवले पाहिजे बिलकुल. काय आता तर चला आता बघा. चेक करा. आता आपलं विहार आलंय. चालू झालंय वरचं पण. त्या दिवशी अ, वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी तुम्ही सर्वांनी जवळपास 90,000चं दान केलं, सर्वांनी मिळून. त्या दिवशी ॲक्चुअल म्हणजे मला मला माहिती म्हणजे मला वाटलंही नव्हतं की होईल, नाही होईल. माझ्या मनात पण नव्हतं ते. परंतु त्या दिवशी ॲक्चुअली सिमेंटची गरज लागली होती. सिमेंट म्हणजे लागत होतं त्या दिवशी आणि तुम्ही सर्वांनी एकदम त्या दिवशी देऊन टाकला फटाफट, फटाफट. तर त्या दिवशी मी 200 बॅग्स बुक करून टाकले डायरेक्टली 69,000 चे. तर बघा,
तुमचं कोणतंही दान चित्तविवेकामध्ये कधीच वाया नाही जाणार आहे. एक्झॅक्टली लागणार आहे. आता आपण 15 फुटाच्या दिशेने वळत आहे. चला आता हॉलचं काम आपलं जवळपास आता स्लॅब पडणार लवकरच. स्लॅब झालं की इंटिरियर आपल्याला करावं लागणार. ते आता हा काही प्रवचनाचा भाग नाही. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. आलोय, खूप वर आलोय आता आपण. तर हे सगळं तुमचं दान आहे. ओके. आता याच्यामध्ये बंते धम्मसरांचं आहे. ओके. बाकीच्यांचं पण आहे. पण ते धम्मसारा मेन आहे त्याच्यामध्ये सगळं करून देण्यासाठी आपल्याला. का? कारण की पण ते पाऊकचे जे मेन काय म्हणणार त्याला, म्हणजे पूर्ण जगातल्या पाऊकचं व्यवस्थापन पाहणारे जे मेन अधिकारी आहेत, मेन माणूस, त्या व्यक्तीनं एकट्यानं हे डोनेट केलंय. परंतु हाल्फच डोनेट केलाय, पूर्ण नाही केलाय. आपल्याला खालचा जो हॉल आहे, त्याला जवळपास 85 लाख लागताय. परंतु त्यांनी अर्धाच डोनेट केलाय. म्हणून आपल्याला कंटिन्यू डोनेशन्स रेज करावं लागतील. आज मी तुम्हाला हे क्लिअरली सांगत आहे, की आपल्याला ज्या पद्धतीनं बनवायचंय, खूप हाय आहे. खूप म्हणजे तसं बनणारच नाही. काल माझे अजंजय सरांचा फोन आला होता. ते म्हणत होते, की "मी काही तारीफ नाही करत आहे हां, त्यांचे शब्द सांगत आहे फक्त. तुझे खूप स्ट्राँग पुण्य आहेत म्हणे, की एवढ्या स्पीडनं सगळं होत आहे. नाहीतर एवढं सगळं बनवायला कमीत कमी 10 वर्ष लागतात म्हणे आम्हाला. कमीत कमी. हे तुझ्या पुण्यामुळे हे सगळं फास्ट होतंय." हे त्यांचे वाक्य होते कालचे. राइट. इव्हन त्यांनी त्यांनी एक वीट लावली. त्यांनी म्हटलं, की या या कामामध्ये माझा एक विठीचा सहभाग आहे. मी स्वतः बांधकाम केलं तिथं. मग ॲप्रिशिएशन, ग्रॅटिट्यूड सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं सांगितल्या मला काल फोनमध्ये. तर ग्रेटफुल राहणं हे खूप खूप महत्वाचं आहे, की आपल्यासाठी जर कोणी काही केलंय, तर आपण त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल राहायला पाहिजे. अमेरिकेतले बंदी राहूला जानेवारीमध्ये देत आहेत, तर तोपर्यंत हे सगळं काम फिनिश व्हायला पाहिजे आपलं. चला आता आपण वरती चालू झालोय. मे बी समोरच्या 3 ते 4 दिवसामध्ये सगळं 8 फूट अजून वर फिनिश होऊन जाईल. म्हणजे हॉल जो आहे खालचा 15 फूट आहे हाईट. जमिनीपासून 20 फूट. त्याच्यावरचा जो हॉल आहे तो 15 फूट. त्याच्यावरचा जो डोम आहे तो 25 फूट. म्हणजे 60 फूटची बिल्डिंग होते डायरेक्टली. 60 बाय 60. 60 रुंदी आणि 60 हाईट. मी तुम्हाला हे इथपर्यंत काम नुसतं जवळपास दाखवलं नाही. का नाही? कारण की आपल्यावर लोकं ब्लेम करायचे आधी, की काहीच करत नाही, दानच खाता आणि हेच करता आणि तेच करता. असं ब्लेम करायचे. यावेळेस म्हटलं पहिले उठवा, काम वर आणा आणि मग तुम्हाला दाखवा. ओके. तर आपल्याला टाइल्स, ग्रेनाइट आणि साउंड प्रूफ पॅनल्स ह्याच्यासाठी खूप डोनेशन्स लागणार आहे. खूप हाय. ओके. त्यावेळेस जसं की ग्रेनाइट आहे, तर आपण खालच्या हॉलला ग्रेनाइट लावत आहे. तर ग्रेनाइटचा एक स्लॅब प्रत्येकानं डोनेट करायचा. हे मागं नाही हटायचं इथं आता. कारण की इतकं सगळं ग्रेनाइट मी एकट्यानं घेणं आणि एवढ्या सगळ्या लोकांनी ते डोनेट करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला ते जास्त जड नाही जाणार, परंतु मला एकट्याला ते खूप जड जाणार. हं. म्हणून हे सर्व समोर करायचं आहे. तर याचे जे बेनिफिट्स आहे हे खूप स्ट्राँग राहणार आहे. जसं की विशाखा माधव ते तर ते जेव्हा पण डोनेट करायचे ना काही म्हणजे एखादं विहार किंवा कुटी, तर त्यांची जी अ, नोकराणी होती ती साधू-साधू म्हणायची, अप्रिशिएट करायची त्यांच्या दानाला. ओके. जेव्हाही ते कुटी बांधायचे किंवा एखादं विहार बांधून द्यायचे संघाला, तर
तावंतिस्मामध्ये विशाखा मातासाठी तसंच सेम म्हणजे काय म्हणतात सेम सेम नाही सॉरी. विशाखा मातासाठी एक प्रकारचा राजमहल बनायचा. म्हणजे एकदम मोठं घर बनायचं. म्हणजे बांधणी म्हणूया आपण हायपोथेटिकली. तर सेम पद्धतीचं तावंतिस्मामध्ये त्या नौकराणीसाठी पण घर बनायला लागलं. एकदम मोठं. समजतंय का मी काय म्हटलं? इव्हन पुण्य करताना तुम्ही जर आनंदी होऊन, मी शब्द वापरत आहे, आनंदी आणि शांततामय चित्तानं जर साधू-साधू केलं, अप्रिशिएट केलं, "अरे हां, तू खूप चांगलं केलं." नुसतं साधू-साधू नाही म्हणायचंय. दिलं टाकून साधू, साधू, साधू संपलं बा. नाही. त्यांना ते पुण्य जनरेट होत नाही. तुमचं मन आनंदी व्हायला पाहिजे ते पाहिल्यानंतर. अरे वाह! याने हे चांगलं काम केलं. मी म्हणजे त्याला आनंद निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्या आनंदातून आणि त्या शांततामय चित्तानं त्यानं साधू-साधू जर म्हटलं, पत्तानुमोदन. दॅट इज द पत्तानुमोदन. मग ते व्यवस्थित अनुमोदन होऊन जाईल. मग त्या व्यक्तीनं केलेले समान रूपाचे पुण्य जे आहेत, ते तुम्हाला प्राप्त होतील. ओके. आय थिंक एवढं इनफ झालंय इंट्रोडक्शन. तर मी बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या. ओके. माझं काही इंटेन्शन नसतं कोणाला दुखवावं किंवा कोणाला हे करावं. परंतु जेव्हा तुम्ही ज्याला आपण म्हणू ब्लड अँड स्वेट टाकून निर्माण केलेल्या कामाला जर इजा पोहोचवत असाल, तर साहजिक आहे मी तिथं उठणार. कारण की रक्त आणि घाम गाळून केलेलं आहे आपण हे सगळं. आजपासून तुम्ही विचार करा आपण 4-5 वर्षापासून कंटिन्यू सोबत आहे. 4 वर्ष क्लिअर झाले आज. 4 वर्षापासून आपण रोज सकाळी उठतो. मी तुम्हाला उठवतो. वेगवेगळ्या पद्धतीनं टोचूनही बोलतो कधी-कधी. उठा रे, आळशी, हे ते. उद्दिष्ट काय आहे, की तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. सेकंड काय आहे, की माझे पुण्य वाढतात ना, माझ्या पारमिता वाढतात. माझे पुण्य पारमिता जर वाढत आहे, तर साहजिक आहे धम्म हा स्ट्रॉंगली होईल, खूप पॉवरफुल होईल. राइट? हे एकाच लीडरचं किंवा एकाच व्यक्तीचं नसतं. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाचं तसंच आहे. पुण्य जर आपण करत आहे, तर साहजिक आहे त्याचा फायदा आपल्याला भिक्खू जीवनामध्ये होतो. त्याच्यानंतर साधारण जीवनामध्ये निब्बाणापर्यंत जाण्यामध्ये होतो. सगळ्या गोष्टी इफेक्ट करतात त्या. समजलं सगळ्यांना? ओके. सेशन.